भाजप सरकारला न्यायाधीशांनी चांगलं सुनावलं. कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय झाला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कॉकरोच जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी कशा प्रकारे त्यांच्यावरती टीका केली गेली. स्वतः आपले मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा म्हणाले होते, कॉकरोच जनता पार्टी देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करते, देशाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करत आहे. आणि एका बाजूला ती लोक होती जी कॉकरोच जनता पार्टीला समर्थन करत होती. पण आता कोर्टाने असा एक निर्णय दिलाय ज्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचा अभिमान वाढलाय, तर दुसरीकडे न्यायाधीशांनी भाजप सरकारला खडसवलंय. नेमकं काय घडलंय कोर्टामध्ये, कोणत्या प्रकरणाबद्दल कॉकरोच जनता पार्टीचा विजय झाला, चला संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. एक छोट्याशा सोशल मीडियावरून सुरू झालेली चळवळ देशामध्ये चर्चेचा विषय ठरली. सरकारवरती प्रश्न उपस्थित झाले, लाखो तरुणांनी त्या पार्टीला समर्थन केलं आणि अचानक एके दिवशी सरकारने सांगितलं राष्ट्रीय सुरक्षेच्या हेतूने त्यांचा अकाउंट बंद करण्यात येत आहे. आणि त्यानंतर काय झालं हे आपण सर्वांनीच पाहिलं. दिल्लीतील जंतर मंतरवरती कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कॉकरोच जनता पार्टीचा विजय नेमकं कोणत्या संदर्भात झालाय. दिल्लीमध्ये 20 जूनपासून आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी होतं. सुरुवातीला हे फक्त आंदोलन होतं, आता हे आंदोलन राहिलेलं नाही. आता या ठिकाणी उपोषणाला लोक बसली आहेत आणि या उपोषणाला मुख्य व्यक्ती बसलेत ते म्हणजे सोनम वांगचुक. गेले 5-6 दिवस झालं त्यांचं उपोषण चालू आहे. तर त्यांची तब्येतही खालावली, रक्तदाबही वाढलाय, तरी देखील सरकारने यावरती कोणताही निर्णय घेतला नाही. सरकार जाणून बुजून कॉकरोच जनता पार्टीच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करतंय हे दिसून येतंय. अशा परिस्थितीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सांगितला. हा निर्णय म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचा एक विजयच आहे, कारण की हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहे. कोर्टामध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावं लागेल. आपल्याला सर्वांना आठवते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हटलं होतं. तेव्हा अनेक तरुणांनी सोशल मीडियावरती राग व्यक्त करायला सुरुवात केली होती. त्यावेळेस कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने इंस्टाग्रामवरती अकाउंट सुरू करण्यात आलं होतं. अगोदर लोकांनी गमतीशीर भाग म्हणून याच्याकडे दुर्लक्ष केले, पण काही दिवसातच पाहता पाहता या कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटला लाखो करोडो लोक जॉईन झाले. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं अकाउंट होतं ते म्हणजे एक्स म्हणजे ट्विटरवरती कॉकरोच जनता पार्टीचं. कारण की ट्विटर हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी मोठे मोठे राजकारणी, मोठे मोठे सेलिब्रिटी ट्विटर वापरतात, म्हणजे एक्स वापरतात. याच ट्विटर अकाउंटवरती कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट होतं. काही दिवसातच ते देशभरामध्ये व्हायरल झालं. देशभरात काही बाहेर देशातून देखील त्यांना पाठिंबा येऊ लागला. त्यावेळेस सरकारने हे अकाउंट ब्लॉक केलं. ब्लॉक करण्याचं कारण सांगण्यात आलं, भारताच्या सुरक्षेच्या हेतूने हे अकाउंट ब्लॉक करण्यात आलं. पण देशातील तरुण म्हणू लागले हे सरकार जाणून बुजून तरुणांचा आवाज बंद करते, त्यामुळे सरकारने ट्विटरवरील अकाउंट ब्लॉक केलं. यानंतर मात्र एक वाद पेटला, हे सरकार असं कसं काय करू शकतं, तरुणांचा आवाज बंद करण्यासाठी सोशल मीडियाचे अकाउंट बॅन कसं काय करू शकतो. त्यामुळे हे प्रकरण गेलं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये. सरकारने कोणतंही स्पष्टीकरण न देता आमचं अकाउंट बंद केलं. हा तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एक गदा आणल्याचा प्रकार आहे. या प्रकरणी आता कॉकरोच जनता पार्टीची आणि भाजप सरकारची लढाई थेट कोर्टामध्ये होती आणि त्याच प्रकरणामध्ये काल परवा सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सरकारची बाजू तुषार मेहता यांनी मांडली. ते कोर्टामध्ये म्हणाले कॉकरोच जनता पार्टीचा अकाउंट बंद करण्याच्या पाठीमागे सरकारचा उद्देश वेगळा होता. त्यांच्या म्हणण्यानुसार नीटचे पेपर लीक झाले होते, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ सुरू होता. विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये अफवा आणि अस्थिरता निर्माण होऊ नये त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट बॅन करण्यात आलं होतं. यावरती कॉकरोच जनता पार्टीच्या वकिलांनी सांगितलं हे तर खोटं कारण सांगितलं आहे, खरं कारण तर तरुणांचा आवाज दाबण्याचा होतं. पण देशातील तरुणांनी असं कोणतंही भाष्य केलं नाही ज्यामुळे समाजामध्ये वाद निर्माण होतील, आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल. दोन्ही वकिलांच्या बाजू ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिलेत. कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटवरून कोणतंही व्हायलेंट झालेलं नाही, कोणालाही फसवलं गेलेलं नाही. सरकारने जे कॉकरोच जनता पार्टीवरती आरोप लावलेत ते पूर्णपणे खोटे आहेत. त्यामुळं लगेचच कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटरवरील अकाउंट चालू करण्यात यावं असं भाजप सरकारला स्पष्ट आदेश दिले. हा निर्णय म्हणजे लाखो तरुणांसाठी एक महत्त्वाचा विजय आहे. जंतर मंतरवरती सध्या उपोषण चालू आहे आणि तिथे बरेचसे तरुण आंदोलन करणारे देखील आहेत. हा निर्णय ऐकताच सर्वांनी वकिलांचं अभिनंदन केलं. इथे कॉकरोच जनता पार्टीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. जर सरकारचं म्हणणं होतं नीट परीक्षेच्या हेतूमुळे कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट बॅन करण्यात आलं होतं,
तर मग इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावरती त्यांचं अकाउंट का चालू ठेवलं? या मुद्द्यावरती आता सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी सरकारच्या भूमिकेवरती प्रश्न निर्माण केलेत. काही लोक म्हटले अकाउंट बंद करण्यामागं कारण तांत्रिक नव्हतं, मुख्य कारण होतं तरुणांचा आवाज दाबला गेला पाहिजे, आंदोलनाचा प्रभाव कमी झाला पाहिजे. आता या संदर्भामध्ये खरं पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीला मोठा विजय मिळालाय. पण दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे, सोनम वांगचुक यांचं उपोषण चालू आहे, तरी देखील सरकार त्यांच्या उपोषणाकडे, आंदोलनाकडे दुर्लक्ष करताय हे दिसून येतंय. म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही आहेत. पण दुसरी एक बातमी अशी आहे, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होणार आहेत. त्यामुळं कदाचित सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. सांगण्यात येते मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये बदल झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्या पदावरून हटवलं जाईल. त्यांच्या जागेवरती दुसरे कोणाला तरी शिक्षण मंत्रीपद दिलं जाणार आहे. त्यामुळं मोदी सरकार कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरती कोणताही निर्णय घेत नाही आणि सध्या कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटतंय? आणि खरंच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल की त्याच्या पाठीमागं दुसरं काही कारण आहे? आपल्याला याबद्दल काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.